बातमी मुंबईत नाही आता सायन पुलाची डेडलाईन पुन्हा एकदा हुकली आहे आणि सप्टेंबर अखेरची मुदत आता देण्यात आली आहे। या पूर्ण बांधकामासाठी आधी 15 ऑगस्ट त्यानंतर 31 ऑगस्ट अशा दोन डेडलाईन देण्यात आल्या। मात्र आता या दोन्ही डेडलाईन हुकल्यानं सप्टेंबर शेवटची तारीख हा पूर्ण उड्डाणपूल तयार करण्यासाठी देण्यात आली आहे। खरं तर हा पूल जेव्हापासून तोडलाय तेव्हापासून मोठी वाहतूक कोंडी होतीये, नागरिकांना त्याचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे हा पूल कधी तयार होतो याची प्रतीक्षा नागरिकांना आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। हा देखील महिना मुंबईकरांना ट्रॅफिकमध्येच काढावा लागणार आहे, कारण का जो सायनचा पूल ऑगस्टमध्ये सुरू होणार होता त्याला आता अजून एक महिना लागणार आहे। म्हणजेच काय तर ह्या पूर्ण प्रकल्पाला आता सप्टेंबर अखेरची मुदत देण्यात आली आहे। हल्लीच जर आपण पाहिलं तर मग पुलाच्या पुनर्बांधणीसाठी जवळपास 2 मुख्य सेमी थ्रू स्टील गर्डरची उभारणी देखील पूर्ण झाली आहे। प्रत्येकी सुमारे 500 टन वजनाचे हे 2 गर्डर लावण्यात आले आहे। परंतु जरी हे 2 गर्डर लावले गेले असले तरी देखील याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। आधी 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती, मात्र 15 ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होत नसल्याने ऑगस्ट शेवट म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत याची मुदत वाढवण्यात आली होती। परंतु 31 ऑगस्टपर्यंतही याचं काम पूर्ण होणार नसल्याने आता सप्टेंबर अखेरची मुदत या संपूर्ण सायनच्या पुलाला बांधणीसाठी देण्यात आली आहे। खरं तर नवा शिव रेल्वे उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर पूर्व पश्चिम वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार होता याची अपेक्षा देखील आहे। परंतु आता सप्टेंबर अखेरपर्यंत पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा वापर लोकांना करावा लागणार आहे। खरं तर पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहन चालकांना वेळही वाचणार आहे, परंतु तो कधी याचीच प्रतीक्षा आता सगळेजण करत आहेत। आता जर आपण पाहिलं तर मग दोन्ही गर्डर उभारण्यात आले असले तरी पूल सुरू करण्यापूर्वी अनेक कामे बाकी आहेत। डेक स्लॅब, जोड रस्ते, रस्त्याचे पृष्ठभाग, क्रॅश बॅरियर आणि अन्य पूरक कामे अजूनही पूर्ण झाली नाहीत। ही कामं पूर्ण झाल्यानंतर हा पूल सुरू करण्यात येणार आहे। मात्र या सगळ्यासाठी सप्टेंबरचा अखेर म्हणजे 30 सप्टेंबर उजाडणार आहे। त्यामुळे जी डेडलाईन महापालिकेने देण्यात आली होती ती डेडलाईन हुकली आहे। 2024 साली हा पूल पाडण्यात आला होता, मात्र अजूनही या पुलाचं बांधकाम पूर्णत्वास आलेलं नाही आणि 2 डेडलाईन देखील हुकले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।